नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण अँग्लो मराठा युद्ध हे बघत होतो आणि यापूर्वी आपण एक प्रश्न बघितला की ब्रिटिशांनी मराठ्यांवर का नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर आपण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण अँग्लो मराठा वॉर हे बघत होतो आणि त्याच्यावर आपण एक क्वेश्चन पण बघितला आहे की ब्रिटिशांनी मराठ्यांवर का नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आढावा आपण अगोदर घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण जेव्हा अँग्लो मराठा युद्ध बघतो तर त्यामध्ये दोन तह आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पहिला तह तह जो आहे तो सालवाईचा तह आहे आणि दुसरा जो आहे तो वसईचा तह. ठीक आहे. तर पहिला जो तह आहे तो अँग्लो मराठाचा जो पहिला वार आहे त्याच्या दरम्यान ते झालेला आहे. त्यावेळेस झालेला आहे. तर आपल्याला दिसून येते की पहिल्या अँग्लो मराठा युद्धाच्या वेळेस ब्रिटिशांची स्थिती जी आहे ती अनुकूल नव्हती. ठीक आहे. त्यावेळेस त्यांची स्थिती ही मजबूत नव्हती, प्रतिकूल होती. तरीसुद्धा आपल्याला दिसून येते की ब्रिटिश हे पहिले अँग्लो मराठा युद्धामध्ये उतरणार आहेत. तर प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की पहिल्या अँग्लो मराठा युद्धाच्या वेळेस ब्रिटिशांची स्थिती मजबूत नव्हती, स्पष्ट करा. तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला काही मुद्दे आहेत, ते जर आपण लक्षात ठेवले तर त्याचं उत्तर आपण सहजरित्या सोडवू शकतो. तर आपल्याला दिसून येते की त्या काळ म्हणजे 1775 पर्यंत ब्रिटिशांचा जो विस्तार आहे तो फक्त बंगालपुरता मर्यादित आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला दिसून येते की कर्नाटकचं युद्ध अगोदर झालेलं आहे. नंतर प्लासी आणि बक्सार म्हणजेच काय त्यांचं बंगालपर्यंत त्यांचं नियंत्रण आहे. पण संपूर्ण भारतावर आहे का नाही. तसेच त्यावेळेपर्यंत 1775 पर्यंत काय त्यांनी विस्तारवादी धोरण की आपल्या प्रदेशाचा विस्तार करायचा आहे हे धोरण त्यांनी अवलंबलेलं नव्हतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे एक मुद्दा आहे आणि आपल्याला दिसून येते की त्यावेळेस ब्रिटिशांसमोर अनेक प्रकारची आव्हाने होती. सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे हैदरचा उदय आहे. म्हणजेच काय म्हैसूर जे प्रोव्हिन्स आहे त्याचं काय ब्रिटिशांना आव्हान आहे. हा पहिला मुद्दा. तसेच म्हणजे इथे आपल्याला दिसून येते की मद्रासची आपण जे म्हैसूर आहे त्याची शक्ती वाढत आहे. तर त्याचं आव्हान कोणाला आहे? ब्रिटिशांना. तर हे एक प्रश्न आहे. हा एक मुद्दा आहे. तसेच शीख शक्तीचा प्रश्न आहे. त्यांची शीखांची शक्ती वाढत आहे. हा पण एक मुद्दा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती म्हणजे मजबूत नव्हती. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कंपनीची जी आर्थिक संकट आहे, कंपनी ही आर्थिक संकटात होती. आपल्याला इकडे लक्षात ठेवायला पाहिजे, की त्याच वेळेस आपल्याला दिसून येते, की आर्थिक संकटामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कर्जांची मागणी ब्रिटिश सरकारकडे केली होती आणि ब्रिटिश सरकाराला काय कंपनीवर नियंत्रण प्राप्त करायचं होतं. आता जेव्हा कंपनीने कर्जांची मागणी केली, तर ब्रिटिश सरकारने काय केलं, की कंपनीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी काय केलं, रेग्युलेटिंग ॲक्ट आणलेलं आहे. म्हणजेच आपल्याला दिसून येते, की त्यावेळेस त्यांची आर्थिक आणि प्रशासकीय जी स्थिती आहे, ती अतिशय कमकुवत होती. तसेच अमेरिकन स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. ब्रिटिश वसाहतीमध्ये म्हणजे अमेरिकेच्या ब्रिटिश जी वसाहती आहे, त्यामध्ये असं दिसून येते की आपल्याला त्यावेळेस की त्यांनी स्वातंत्र्याची काही चळवळ सुरू केलेली आहे. 1763 नंतर ती तीव्र झाली आणि 1776 मध्ये त्यांनी घोषणाच केली स्वातंत्र्य युद्धाची. तर त्याचा जो दबाव जो आहे तो ब्रिटिश सरकारवर आहे आणि ब्रिटिश सरकारवर दबाव असल्यामुळे इनडायरेक्टली तो कोणावर त्याचा प्रभाव पडणार आहे? ईस्ट इंडिया कंपनीवर. समजलं? तर ह्या सर्व अटी तसेच अ, आपण जर तहाच्या अटी बघितलं, की आपल्याला दिसून येते की 1700 म्हणजे पहिल्या अँग्लो मराठाच्या युद्धामध्ये त्याच्या उत्तरार्धाच्या काळामध्ये त्यांनी मराठ्यांकडे काय शांततेची अपील केली. शांततेचं त्यांनी पहल केलेली आहे आणि तिथून सालबाईचा तह झालेला आहे. तर ह्या सर्व मुद्द्यावरून आपल्याला दिसून येते,
की काय ब्रिटिशांची स्थिती कमकुवत होती आणि जर आपण अटी बघितल्या, तहाच्या अटी बघितल्या, तर तहाच्या अटीमध्ये काय होतं, की गुजरात आणि दक्षिण भारतातील प्रदेश तो कोणाला द्यायचा आहे? परत मराठ्यांना द्यायचा आहे. तसेच यमुनेच्या पश्चिमेकडील जो शिंद्यांचा प्रदेश आहे, तो त्यांना परत द्यायचा आहे. तसेच माधवराव जो दुसरा आहे, त्याला पेशवा म्हणून मान्यता द्यायची आहे. तसेच रघुनाथरावाला कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही आहे. इथे एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, की सुरतचा जो तह झालेला आहे 1775 मध्ये, त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं, की रघुनाथरावाला पुढचा पेशवा ब्रिटिश बनवणार. पण आता काय 1782चा जो तह आहे, सालबाईचा तह, या तहानुसार काय ब्रिटिशांनी मान्य केलं, की आम्ही रघुनाथराव यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. तर ह्या सगळ्या बाबी काय दर्शवते, की त्यावेळेस की ब्रिटिशांची जी स्थिती जी आहे, ती काय होती? अनुकूल नव्हती. ती त्यांची स्थिती मजबूत नव्हती. तर अशा प्रकारचं आपण या ठिकाणी प्रकारे सर्व मुद्दे लिहू शकतो. जर तुम्ही हे मुद्दे लक्षात ठेवले, तर तुम्ही पेपरवर सहजरित्या काय लिहू शकता तुमच्या मताने. आता तुम्हाला तेच करायचं आहे, की हा प्रश्न एका पेपरवर तुमच्या मताने तो तुमच्या शब्दामध्ये तो काय मांडायचा आहे, याचं उत्तर. ठीक आहे. कोणी कॉमेंटमध्ये पण लिहायचं तर लिहू शकता. मी ते बघणार. तर अशा पद्धतीने हे सालबाईचा तह आहे. हा एक या प्रकारचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच तहावर दुसऱ्या आणखी कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते पण आपण बघणार आहोत. धन्यवाद.